देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची भोवती गेलो, तेथे देवाची भोवती गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची भोवती गेलो, तेथे देवाची भोवती गेलो, गेलो, देव पाहावयासी गेलो, देव पाहावयासी देव पाहावयासी गेलो. तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय स्वतःच्या जीवनाचा अनुभव सांगत असताना म्हणतात, मी स्वतः देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेवलो. तुकोबाराय स्वतः देव होण्याकरता नव्हते गेले, देव पाहण्याकरता गेले होते. पण त्या स्थितीमध्ये तुकोबाराय म्हणतात, मीच देव होऊन गेलो. का? कारण मी तर वासुदेव तत्वता, कळो येईल विचार येता. मी कोण आहे, काय आहे, याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीही करायचं ठरवलं तर होता येत. एक माणूस अमेरिकेमध्ये, एक माणूस कशाचं काम करायचा, शिपाई बनून राहायचा. बरं का तात्या, शिपाई म्हणून काम करायचं. कुठं? अमेरिकेत, शाळेवरती, आपल्या देशात नाही. आणि ही काय सत्य घटना आहे, मी काय भाकड कथा नाही सांगत. आडनाव जरी भाकड असेल तुम्ही डोक्यात आणू नका. मला ती सवय नाहीये. अमेरिकेमध्ये घडलेली घटना सांगतो. अमेरिकेमध्ये एक शिपाई म्हणून काम करायचं, शाळेवरती शिपाई. शाळेवरच्या शिपाईचं काम काय? शाळेत जायचं, घंटा वाजवायची. शाळा भरली, घंटा. शाळा सुटतानी घंटा. तास झाला, घंटा. मधली सुट्टी झाली, घंटा. इंटरव्हल झाली, घंटा. त्याचं कामच ते घंटा वाजवणं. आणि त्याचं नाव होतं तात्या वॉशिंग्टन. नसन तर त्याचा इतिहास पाहून घ्या, तुमच्या लक्षात येईल. त्याचं नाव होतं वॉशिंग्टन. शाळेवर शिपाई होता, काम करायचा, घंटा वाजवायचं. आणि घंटा वाजवता वाजवता काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या मनात आलं गौरव महाराज एक दिवस घंटा वाजवता होता कृष्णाला. त्या घंटा वाजवणाऱ्या शिपायाच्या मनात आलं एक दिवस, नाव होतं वॉशिंग्टन. ते घंटा वाजवता वाजवता म्हणायला लागला, घन घन घन. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. कोण म्हणतोय? कोण म्हणतोय? शाळेवरचा शिपाई. म्हणजे चहावाला पंतप्रधान होतो, याच्यात काही नवल मानायची गोष्ट नाही. हो, घंटा वाजवणारा शिपाई म्हणू लागला, घन घन घन. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. स्वतःच नाव स्वतःच घ्यायला लागला. मनात ठरवलं त्यानं, मी आज जरी शिपाई असेल पण एक दिवस या राष्ट्राचा मी राष्ट्राध्यक्ष बनेल. आणि कृती करायला सुरुवात केली. नुसतं म्हणून चालत नाही बरं. हो, नाही तर एका मामूकड घोडा होता. ते मामू रोज घोडा घेऊन बाजारात यायचं. लोक म्हणायचे, मामू घोडा कैसे चलता? ते म्हणायचे, बहुत दौड़ता. कैसा कुत्ता? ते म्हणायचे, बहुत कुत्ता. ते लोकांना म्हणायचं, मामू फिर कुदा ना घोडे को? ते म्हणायचे, उसके दिल में नहीं आता है. उडीले हानतोय म्हणले, पण त्याच्या मनात येत नाही, त्याला काही अर्थ नाही. वॉशिंग्टनने ठरवलं, मी एक दिवस या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष बनणार, मी या राष्ट्राचा अध्यक्ष बनणार. आणि कामाला सुरुवात केली. बघता बघता तो शाळेवरचा शिपाई घंटा वाजवणारा वॉशिंग्टन एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला. नुसता राष्ट्राध्यक्ष बनून तिथं थांबला नाही. जसं औरंगजेबानं त्याच्या नावाने एक शहर बसवलं आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तसं त्या वॉशिंग्टनने स्वतःच्या नावानं अमेरिकेत तात्या एक शहर बसवलं. आजही त्या शहराचं नाव आहे वॉशिंग्टन. नुसतं एवढ्यावर नाही थांबला तो, एवढ्यावर नाही थांबला. ते शहर एवढ्या प्रगतीपथावर मिळालं त्या वॉशिंग्टनने
की आजही अमेरिकेची राजधानी काय आहे? आजही अमेरिकेच्या राजधानीचं नाव वॉशिंग्टन, त्या शिपायाच्या नावाने ते शहर. याचा अर्थ एक सामान्य माणसानं तुम्ही आम्ही जर ठरवलं तर आम्ही काही होऊ. शिपाई जर राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, त्याच्या नावाने शहर बसवू शकतो. ते राष्ट्र जर राजधानी आजही त्या शहराच्या नावानं ओळखल्या जाते. जर एक सामान्य शिपाई एवढं करू शकतो तर तुम्ही आम्ही का करू शकत नाही? काही आम्ही काहीही करू शकतो. पण हे करत असताना आम्हाला मिळालेलं मानवी जीवन आहे ना, या मानवी जीवनाचं मूल्य कळालं पाहिजे. मूल्य कळालं पाहिजे. हो, कारण हे मानवी जीवन एवढं सामान्य नाहीये. हो, अतिशय अमूल्य किंमत या मनुष्य देहाची आहे. एका एका डोळ्याची, एका एका अवयवाची, एका एका हाताची, एका पायाची, एका कानाची, एका नाकाची, या सगळ्या अवयवांची जर किंमत लावायला गेलात तर कोट्यावधी रुपये देऊनही प्राप्त होऊ शकत नाही. देवानं एवढं चांगलं शरीर आम्हाला फुकट दिलं. हो, त्याची किंमत आम्हाला कळाली नाही. आणि मग आम्ही चांगल्या कामाकरता वापर न करता नको त्या कामाकरता वापर केला. महाराज म्हणतात, असा जर वाईट कामाकरती याचा खर्च केला, याला जर गमावलं, आता मिळालंय पुन्हा मिळणार नाही. किती गोड म्हटलंय. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. जो मिला है फिर मिलेगा कभी नहीं, कभी नहीं. जय श्री राम. जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. जय श्री राम. मतलब का संसार है, कहीं एतबार है. मतलब का संसार है, कहीं एतबार है. मतलब का संसार है, एतबार है. संभल संभल कर चलना रे बंदे, फूल नहीं अंगार है. समझ समझ के चलना पड़ते. मीठी बानी बोल रे, अब तो अखियाँ खोल रे. मीठी बानी बोल रे, अब तो अखियाँ खोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. दुनिया है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. हिल मिल के तू डोल रे, अब तो अखियाँ खोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे.
मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नाही रे. आता मिळालाय पुन्हा मिळणार नाही याचं मोल कळून घ्या. विनाकारण वायाला घालू नका. तुकडोजी महाराजांनी तर याच्याही पेक्षा गोडवर्णन केलं. बाबा रे, तुला एवढा सुंदर देह दिला, एवढं सुंदर नर शरीर त्या देवाला दिलं, तू काय केलं? हा, कुछ नाही. खाया पिया सुखशे सोया, नाहक जमाना होया. काय केलं तू? हो, हे चांगलं मिळालेलं माणसाचं जीवन असंच गमावलं. कशामध्ये गमावलं? नको ते खाण्यामध्ये, नको ते पिण्यामध्ये, आणि नको ते करण्यामध्ये. या देहानं काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, तुकडोजी महाराज गोड आपल्या वागेतून बोलतात. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया, जिस पाना था उसको तो खो दिया, जिस पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, सिखाना वो तो खो दिया, सिखाना था उसको तो खो दिया, सिखाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया, पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब क्यों, भगवंत नाम से मोह किया, अमृत छोड़ा पिता है शराब क्यों, भगवंत नाम से मोह किया, विषयों के पर्दे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया हो, विषयों के पर्दे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, 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 जिसे पाना था उसको
आला का उसको जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. काय करायचंय काय नाही करायचंय हा निर्णय आमच्या हातामध्ये आहे. चांगलं करायचंय की वाईट करायचंय हा निर्णय आमच्या हातामध्ये आहे. मिळालेलं माणूस जीवन अतिशय अनमोल आहे, अतिशय अनमोल किमतीचं आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. म्हणून आज मिळालंय तर या संधीचं सोनं आम्हाला करता आलं पाहिजे. हे जीवन कोणाच्या स्वाधीन करायचंय, या जीवनाचं सोनं करायचंय की माती करायची हे आमच्या हातात आहे. ते आम्ही करू शकतो. देवानं हा निर्णय स्वतंत्र आमच्या स्वाधीन केलेला आहे. आम्ही चांगलं कर्म केलं पाहिजे, त्या कर्माचं फळ आम्हाला नक्कीच चांगलं मिळतं. आज काळ खड्ग आकाश मार्गाने निघालाय. एकीकडे पाहिलंय तर धर्माचं आचरण करणारा, धर्माचं रक्षण करणारा लक्ष्मण आहे, आणि एकीकडे पाहिलं तर दुसरीकडे शूर्पणखेचा मुलगा सांब आहे. काळ खडग्याच्या प्राप्तीकरता तपश्चर्या करतोय, काळ खडग विचार करतोय कुणाच्या स्वाधीन म्हणून. आणि शेवटी बराच वेळ विचार केला. तुकोबारांनी आम्हाला सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुकोबारांनी आम्हाला सांगितलं सारासार विचार करा, उठा उठी. सार आसार तत्वाचा विचार केला पाहिजे, क्षणाक्षणाला केला पाहिजे. आम्ही सावध झालो पाहिजे. काळ खडग सावध झाला, विचार केला. धर्मात्मा असणाऱ्या लक्ष्मणाच्या हातात जाऊ गरगर 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 काळ खडग लक्ष्मणाच्या समोर आलेलं आहे. लक्ष्मणजीनं पाहिलं, लक्ष्मणजीनं पाहिलं तर काळ खडग आहे. कुणीकडून आलं, काय आलं, कसं आलं, काही कळायला तयार नाही. लक्ष्मणजी फळं तोडतायत, पाहिलं समोर काळ खडग, आणि लक्ष्मणजीने त्याला नमस्कार केला, हातामध्ये घेतलं. लक्ष्मणजी नमस्कार करतायत, पण याचा अधिकार काय आहे, काय शक्ती आहे पहावी म्हणून लक्ष्मणानं समोर असणाऱ्या एका वृक्षावरती त्याला फेकलं. आणि ऐका, त्याच वृक्षाच्या खाली एक वारुळ होतं, आणि त्या वारुळात शूर्पणखेचा मुलगा सांब तपश्चर्या करत होता. काळ खडग त्या वृक्षावरती जाऊन पडलं, फांदी तुटली, आणि तसंच काळ खडग वारुळात शिरलं, आणि त्या सांबाचा शिरच्छेद त्या काळ खडग्यानं झाला. बघा, ज्याच्या प्राप्तीकरता काळ खडग मिळवण्याकरता, ते खडग प्राप्त करण्याकरता जो तपश्चर्या करता करत होता, त्या खडग्यानं त्याचाच वध केला. त्याचं कारण त्याचं कर्म उचित नव्हतं. काळ खडग्यानं त्याचा वध केला. भाड 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 रक्त वाहू लागलं, आणि लक्ष्मणाला ते घडलेलं दृश्य पाहिलं. लक्ष्मणजी विचार करू लागले, अरे कोण साधू असेल की त्याचे माझ्या हातून त्याची हत्या झाली, खूप पाप झालं माझ्याकडून. लक्ष्मणजी लगेच रामप्रभूकडे आले. शांत आहेत, रामप्रभूच्या जवळ उभा राहिले. प्रभूने पाहिलं, निस्तेज चेहरा लक्ष्मणाचा. लक्ष्मणा, अरे तुझा चेहरा निस्तेज काय, तू दुःखी वाटतो, कष्टी वाटतोस, काय कारण आहे तुला तुझ्या दुःखाचं मला कळेल. दादा माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला. काय अपराध घडला लक्ष्मणा? दादा, आज फळं तोडत असताना एक काळ खडग मला प्राप्त झालं. त्याचा अधिकार काय, पाण्याकरता एका वृक्षावरती फेकलं, पण दादा वृक्षाची फांदी तुटली, खाली एक वारुळात कोणतरी साधू तपश्चर्या करत होता. त्या साधूचा वध त्या काळ खडग्यानं केला. ते माझ्याकडून तो अपराध घडला, खूप पाप झालं माझ्याकडून दादा. रामप्रभू म्हणतात, लक्ष्मणा, अरे तर कोण गेलं ते तर बघू दे. रामप्रभूने डोळे झाकले, पाहिलं तर शूर्पणखेचा मुलगा सांब, त्याचा वध झालाय. रामप्रभूने पाहिलं, टाळी वाजवली. लक्ष्मणा, घाबरू नकोस. काय झालं दादा? अरे पाप नाही झालं, मग पुण्याच्या राशीच्या राशी जोडल्या गेल्या. दादा कोण होतं? अरे शूर्पणखेचा मुलगा सांब, रावणाचा, त्रिशरा, खरदूषणाचा, कुंभकर्णाचा भासा सांब होता, शूर्पणखेचा मुलगा होता. अरे त्याची जर आज तपश्चर्या पूर्णत्वाला गेली असती लक्ष्मणा, तर अनेक प्रयत्न करून त्याला मारावं लागलं असतं. ते अनायासे मेलं. कसं झालं ऐका. एक कोल्हापुरी पैलवान कुस्ती करून आला, संध्याकाळी झोपला, आणि खाटेवर झोपलेला असताना
अंग टाकला तर दमलेला होता, झोप यायची वेळ झाली, झोप लागू लागली. पण तेवढ्यामध्ये या पैलवानाला, या कोल्हापुरी पैलवानाला खाटेवरच्या पैलवानानं बेजार करायला सुरुवात केली. काय नाव त्याचं? त्याला काय म्हणतात? खटमल. 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 त्याचं नाव काय? खटमल. आपल्या भाषेत काय म्हणतात त्याला? ढेकण. ढेकण. त्या ढेकणानं या पैलवानाच्या अंगावर वळवळ करावं. झोप लागायचा टाइम आणि यानं इकून तिकून बुळबुळ करावी. बरेच प्रयत्न केले तर पैलवानानं ढेकण काय सापडला नाही. रात्र गेली, 2, 2:30, 3, 4 वाजले आणि 4 वाजता सहज इकडच्या अंगावून इकडं होत असताना, कुस बदलत असताना सहज तो ढेकण अंगाखाली आला आणि मेला. चांगलं झालं का वाईट? रात्रभर झोप परेशान केली ना, झोप नाही येऊ दिली ना, आणि सहज इकडच्या अंगावून इकडे होत असताना मेलं. चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं. तसं रामप्रभू म्हणतात, अरे याला प्रयत्न करून मारावं लागणार होतं लक्ष्मणा, तो साम अनायासे सहज मेला. खूप छान झालं, पुण्याच्या राशी जोडल्या गेल्या. पण लक्ष्मणा, तो साम म्हणजे सामान्य नव्हता. शूर्पणखेचा मुलगा, त्रिशरा खरदूषण रावणाचा भासा होता. हे लक्षात असू द्या. आता इथून पुढे सावध राहा, कारण राक्षस कशाही प्रकारे, आता आपलं राक्षसाचं द्वंद्व लागलेलं आहे. त्याच्यामुळे राक्षस कधीही कोण्याही वेशामध्ये येऊन फसवतील, आपल्यावरती आक्रमण करतील. आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. ठीक आहे दादा. लक्ष्मणजी फळं आणण्याकरता जातात. इकडं ऐका, सकाळी शूर्पणखा उठली. पहाटे शूर्पणखेला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? सांबाला पट्टाभिषेक होऊ लागला. पण आपल्या मुलाला पट्टाभिषेक होत असताना रक्ताचा पट्टाभिषेक होतोय, आणि पट्टाभिषेक होत असताना मुलाच्या धडावरती शिर नाही. भयभीत झाली शूर्पणखा आणि लगेच वनागमन केलं. आकाश मार्गाने येऊ लागली. जिथं सांब तपश्चर्या करत होता त्या ठिकाणी शूर्पणखा आली. पाहू लागली तर सांबाचा वध झालेला आहे, शिरच्छेद झालेला आहे, त्याचं धड पडलेलं आहे, मस्तक एका बाजूला पडलेलं आहे. राक्षसीन होती, पण मुलाचा तो वध झालेला पाहून रडू लागली. अंतकरण आक्रोश करून उठलं आणि पाहिलं सांबाला. मनात विचार करू लागले, आमच्या राक्षसांच्या भीतीने या वनात कोणीच येत नाही. मग माझ्या मुलाला मारलं कोणी असेल? कारण सामान्य माणूस माझ्या मुलाला मारू शकत नाही. कोणी मारलं असेल? वनात इकडं तिकडं फिरू लागली, पाहू लागली. लक्ष्मणजी फळ तोडतायत. पाहिलं, दिसायला तर सामान्य पुरुष आहे, पण असायला मात्र सामान्य दिसत नाही. नक्की यानंच माझ्या मुलाला मारलं असेल, यानंच माझ्या मुलाचा घात केला असेल. मग मी याला मारणार, मी याला छळणार. पण म्हटले, मी जर अशीच मारायला गेले तर यानं माझ्या मुलाचा सांबाचा वध केलाय म्हणजे हा सामान्य नाही. मी जर याला मारण्याकरता गेले तर हा असा माझ्या हाती लागणार नाही. यासी करू जाता घाटा, हात करील माझ्याच घाता. हो, मग याचा जर घात करायला गेले तर हा माझाच घात केल्याशिवाय राहणार नाही. मग याशी वधीन छळवणी आता, होऊन याची कांता. शूर्पणखा मनात विचार करायला लागली, याला छळ करू म्हणले. याचा आता याला छळण्याचा प्रयत्न करू आणि छळून याला मारू. आता तसं नाही मारायचं. नाही का बरं? त्या शूर्पणखेने, संदीप महाराज, एवढी अकराळ विक्राळ दिसत होती ती शूर्पणखा, एवढी भयंकर दिसत होती. आवाड हवे तिचं ते शरीर. एका क्षणात तिनं रूप पालटलं, मायावी वेश धारण केला आणि सुंदर अलंकार, सुंदर स्वरूप धारण करून सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. सुंदर वस्त्र परिधान केलेलं आहे, आभूषण अलंकार त्या ठिकाणी धारण केलेले आहे. पायामध्ये पैंजण आहे, कानामध्ये कुंडल आहे. आणि ती शूर्पणखा लक्ष्मणाच्या दिशेनं निघाली. कशी? त्यांच्या महाराजांनी एका डोळणीमध्ये सांगितलं. किती नटली ती? पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर पटा. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, कमरेला कंबर पटा. नाकात नथ घालून सगळा थाटमाट करुनी, सगळा थाटमाट करुनी. नेसले ग शालू पैठणा, नेसले ग शालू पैठणा, नेसले ग शालू पैठणा.
वेचले ग शालूबाई तनका वेचले ग शालूबाई तनका पुतळ्या तोरण साखळ्या पैल कमरेला कंबर पुतळ्या तोरण साखळ्या पैल कमरेला कंबर नाकात घालून सगळा थाटमाट करून सगळा थाटमाट करून नेसले ग शालू पैठणका नेसले ग शालू पैठणका नेसले ग शालू पैठणका वेचले ग शालूबाई तनका वेचले ग शालूबाई तनका वेचले ग शालूबाई तनका आज कमी नवा काढिला आज कमी नवा काढिला किती हवसेने सायला किती हवसेने सायला पुतळ्या डोरल्या साखळ्या पुतळ्या डोरल्या साखळ्या पैठण कमरेला कंबर पुतळ्या डोरल्या साखळ्या पैठण कमरेला कंबर नाकात घालून सगळा थाटमाट करून सगळा थाटमाट करून नेसले ग शालू पैठणका नेसले ग शालू पैठणका नेसले ग शालू पैठणका वेचले ग शालूबाई तनका वेचले ग शालूबाई तनका वेचले ग शालूबाई तनका पुतळ्या डोरलं साखळ्या पैल सगळे अलंकार धारण केले आणि सुंदर स्त्रीचं स्वरूप धारण केलं. नवे नवे पैठणचा शालू सुद्धा नेसले सुरूपनखा सुंदर स्वरूप धारण केलं आणि लक्ष्मणाच्या जवळ आली. ऐका आता भाव, लक्ष्मणाच्या जवळ आली आणि आल्याबरोबर लक्ष्मणाला नमस्कार करू लागली. हा हा सगळे नका देऊ, ठेवा इथं ठेवा, तिकडे नाही न्यायची गरज. सांगतो बरोबर, 2 द्रोण आणायचे, फक्त 2 वाट्या नाही, 2 द्रोण आणायची, इथंच लागतील, तिकडे नाही काय बोलायचं. शूर्पणखेने सुंदर स्वरूप धारण केलं आणि लक्ष्मणजीच्या समोर आली. लक्ष्मणाच्या समोर येऊन उभा राहिली आणि बघा आता लक्ष्मणाला बोलू लागले. मनात काय आहे? छळण्याचा विचार आहे. आणि लक्ष्मणाला म्हणते नमस्कार करते, नमस्कार करते, नमस्कार करते. लक्ष्मण पाहायला लागला. अचानक लक्ष्मणानं शूर्पणखेला पाहिलं. लक्ष्मण विचारतात कोण आहेस तू आणि मला नमस्कार करते, कशाचं काय कारण आहे मला नमस्कार करण्यात? तिला सांगायला सुरुवात केली. आता मायावीच बरं, शूर्पणखा मायावी, बोलणं ही मायावी. तिनं सांगायला सुरुवात केली, अहो तुमच्या प्राप्तीकरता अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या वनामध्ये तपश्चर्या करत होते, तुम्ही प्राप्त व्हावे म्हणून. आणि आज माझं तप फळाला आलं. भगवंताचं मला दर्शन झालं. देवाने मला सांगितलं तुम्ही या वनात आलेला आहात म्हणून तुमच्याकडे आले, माझा स्वीकार करा. लक्ष्मणजी म्हणले माझा स्वीकार करा म्हणजे माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. हो, आता तुम्ही माझे आणि मी तुमचे. लक्ष्मणजी विचार करायला लागले, पण ऐका बरं,
आता ऐका, लक्ष्मण म्हणजे दगदगीत वैराग्य आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मणजी म्हणजे धगधगीत वैराग्य आहे. पण तरीही आज लक्ष्मणाची बुद्धी डळली. नाथ महाराजांनी वर्णन केलं, लक्ष्मणाची बुद्धी आज ढळल्या गेली. लक्ष्मणजीची बुद्धी ढळली. का ढळली? नाथ महाराज वर्णन करतात. देखो निवडिता गोमटी, विवेकाची नष्ट होय दृष्टी, प्रलोभे देता मिठी, दुःख कोटी भोगवीर. एकांतामध्ये स्त्री पाहिली लक्ष्मणानं, आणि लक्ष्मणाच्या सुद्धा बुद्धीला वाटलं ठीक आहे, हिचा स्वीकार करायला काय हरकत आहे. बुद्धी चढल्या गेली. नाथ महाराज म्हणतात लक्ष्मणाची. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेला जाण करू नये. दुःखाला कारण ठरावं लागतं, दुःख भोगावं लागतं. आज लक्ष्मणजी मनात विचार करतात, पण पुन्हा विचार केला. कालच दादांनी सांगितलंय लक्ष्मणा सावध, राक्षस मायावी आहेत, मायावी स्वरूपामध्ये येतील, फसवण्याचं काम करतील. लक्ष्मणजी सावध झाले क्षणामध्ये, कारण त्याचं नावच आहे लक्ष्मण. मी त्या दिवशीच सांगितलं, आपल्या लक्षापासून ज्याचं मन बाजूला जात नाही ना, हो, त्याचं नाव लक्ष्मण. आमचं मन लक्ष एक असतं, मन एकीकडे असतं. हो, लक्ष असतंय कथा ऐकणं, मन शेतात जाऊन येतं, मन ढोराला चारा टाकायला जातं, मन पाणी पाजायला जातं, मन काय कुठं जाणार नाही सांगता येत नाही. महाराज म्हणतात ना, बैलाबाई म्हणतात ना, मन ओढाय ओढाय उद्या पिकातल डोर, किती हाकल हाकल फिरे शेतावरी गाय, किती हाकल हाकल फिरे शेतावरी गाय. जसं एखाद्या उभ्या हिरव्या रानामध्ये एखादं ढोर गेलं, ते किती बारा हाकलं तर पुन्हा तिथंच येतं. तसं हे मन आहे, जिकडं जायचं नाही तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. पण लक्ष्मणाचं मन तसं नाहीये. लक्ष आणि मन एकाच जागेवरती आहे. आणि लक्षात आलं, दादाने काल सांगितलंय. मग लक्ष्मणजी म्हणतात, ठीक आहे तू म्हणतेस तर मला चालेल, पण एक काम कर, मी माझ्या दादाच्या आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. दादाची आज्ञा म्हणजे माझे दादा आणि वैदिक पंचवाटिकेमध्ये राहत आहेत. त्यांनी जर सांगितलं की बाबा मी तुमच्या लग्नाकरता, त्यांची सहमती आपल्या लग्नाकरता असेल तर मी तुझा स्वीकार करण्याकरता तयार आहे. ती म्हणते असो. मग आता भावाचा ऐकून प्रपंच करायचा काय? तिचं नाव सुर्पनखा. कोणाचं? सुर्पनखा म्हणायला लागली, अहो आता त्यांचं ऐकून संसार होणार आहे का? सुर्पनखा लय अवघड मार, किती लक्ष्मण चांगला असू द्या, मग सुर्पनखेच्या मनात आलं नाही का रातीत वायली काढती सुर्पनखा. आता भावाचं ऐकून आणि त्यांचं ऐकून आपलं होणार आहे का? हा, त्यांचे लेकरं तिकडं शिकायला आणि आपल्या इथं प्राथमिक शाळेत ते रोज इस्त्रीचे कपडे घालून तिकडे पैठणला फिरते, आणि तुम्ही उठलं का उसात, उठलं का उसात, तुमच्या तर रानडुकरात. हिचं नाव सुर्पनखा लय अवघड आहे भाऊ. लय सुर्पनखेच्या नादी लागतच नाही लक्ष्मणाने. लक्ष्मण लागत येत नादी, आणि मग एका घराचे 2 घर व्हायला वेळ लागत नाही. नका करू. सुर्पनखा म्हणू लागली, त्यांचं ऐकायचं. लक्ष्मणानं सांगितलंय, बघ माझ्या दादाचा शब्द मला शिरसावंद असेल, दादाची आज्ञा घेऊन ये. महाराजीला पुढं वेळ आहे. सुर्पनखा धावतच निघाली. रामप्रभूच्या माता सीतेच्या जवळ आली. ताईसाहेब नमस्कार करते, भाऊजी नमस्कार करते. लगेच नातं जोडलं ना, लगेच नातं जोडलं. ताईसाहेब नमस्कार, भाऊजी नमस्कार. सुर्पनखा पाहिली माता सीतेनं. माता सीता पाहतात, अगं कोण आहेस? काय नमस्कार करते? काय म्हणतेस? सांगितलं काही नाही. तुमचे ते देर आहेत ना, कोण? लक्ष्मण. हो, त्यांचं नामचं ठरलं होतं तिकडंच कोर्ट मॅरेज करायचं आणि मगच तुमच्या दर्शनाला यायचं. पण ते लय आज्ञा धारक आहेत म्हणले.
त्यांनी सांगितलं तुमची आज्ञा असल्याशिवाय लग्न करणार नाही. सीता मातेनं रामप्रभूकडे पाहिलं आणि माता सीता प्रभूला म्हणतात, प्रभू बघा ना किती सुंदर स्त्री आहे, नाहीतर एका पुरुषाला 2 पत्न्या नसतात का प्रभू? काय होत तुमच्या बापाला नाही का 3 राण्या होत्या, लक्ष्मणाला अजून एक असली म्हणून काय होईल? त्यानं आपल्या करता नाहीतरी भोगाचा त्यागाचा राज्याचा सर्वस्वाचा त्याग केलाय, द्या ना आज्ञा लक्ष्मणाला. रामप्रभूने शूर्पणखेकडे पाहिलं. ऐका आता, रामप्रभूने शूर्पणखेकडे पाहिलं आणि रामप्रभूने ओळखलं आणि सांगितलं सीता वेडी आहेस तू, ही बाई नाहीये, मग ही राक्षसी आहे. बघ म्हटलं जरा. नाथ महाराज सांगतात, उलट्या बाहुल्या देखे नेत्री ही तव निशाचरी छळणावरी आलीसे. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर रामप्रभूला काय दिसलं? उलट्या बाहुल्या देखील नेत्री. तिच्या भवा आहेत ना आपल्या अशा आहेत ना, तिच्या अशा उलट्या होत्या. याचा अर्थ राक्षसाच्या भवाया उलट्या असतात. कशा असतात? उलट्या. आणि भूताचे पाय, भूताचे पाय मी काय बघितलं नाही भाऊ, पण असं म्हणतात भूताचे पाय मागं असतात आणि राक्षसाच्या भवाया उलट्या असतात. मी अजून दोन्ही पाहिलेले, पण संत प्रमाण आहे. उलट्या बाहुल्या देखे नेत्री. नाथ महाराजांनी ओळखण्याची खूण दिली. माणसं ओळखले पाहिजे. माणसं ओळखण्याच्या ज्ञानोबारांनी एक खूण सांगितली माणूस ओळखण्याची. ज्ञानोबाराय म्हणतात माणूस ओळखायचा कशावरून? माणूस ओळखायचा कशावरून? रंगरूपावरून. रंगावरून रूपावरून माणूस ओळखला जात नाही. माणूस ओळखायचं मानसशास्त्र ज्ञानोबारांनी सांगितलं. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात झाड ओळखायचं झालं तर कशावरून ओळखलं जातं? झाड ओळखायचं झालं तर त्याच्या फुलावरून. हे बेसरामाचं आहे, काही कर्दळीचं आहे, हे गुलाबाचं आहे, हे कमळाचं आहे, ह्या कशाचं, चाफ्याचं आहे, मोगऱ्याचं आहे. कशावरून ओळखलं जातं? त्याच्या फुलावरून. ज्ञानोबा म्हणतात झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे बोले. माणूस कसा आहे हे कशावरून ओळखलं जातं? बोलण्यावरून. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या एकदा शरबत सगळे. ते बंद करा. टाका बटन चालू. केलंय रे. चालू